दाखवतो शिल्पा जी, ये खास आपके लिए है। शिल्पा सिटी, दिस इज स्पेशली फॉर यू एंड दिस इज कढ़ाई कुल्फी एंड द प्राइस ऑफ दिस कढ़ाई कुल्फी इज 20 rupees and the price of tomato per kg for this particular day it is 10 rupees per kg। शिल्पा सेठी जी, इसका दाम है आपके लिए खास है। ये कुल्फी आपको बहुत पसंद है ना, हम तो छोटी वाली यूज करते हैं, वो 5 रुपए में मिलती है, लेकिन आपके लिए जो कुल्फी है वो जो कुल्फी है तो वो 20 वाली कुल्फी है। ये कुल्फी का रेट है 20 रुपए की एक कुल्फी और ये जो टोमॅटो का रेट है 10 रुपए किलो। शिवराय, मी पांडुरंग कदम। आज आपण आहोत श्री गोंदेश्वरी भाजीपाला सेंटर या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यातच करणार आहे। तत्पूर्वी आज आपण टोमॅटोचे या ठिकाणी भाव विचारूयात। काय टोमॅटोचा भाव काय आजचा? 10 रुपये किलो। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आजचा पेपर आहे, पेपर दाखवतो मी तुम्हाला। पेपर आहे बघा, इथं तारीख सुद्धा दिसते पेपरवरती, 20 मार्च 2024। आणि ते बातमी काय आहे ती बातमी एकदा दाखवतो तुम्हाला। ही बातमी इथं दाखवलेली बा, टोमॅटोची लाली झाली फिकी, प्रति किलो 5 ते 10 रुपयाचे दर। म्हणजे जर तुम्ही पाहिला असेल तर टोमॅटोचा दर झालेला आहे 5 रुपयापासून 10 रुपयापर्यंत प्रति किलो। म्हणजे जसं की आजच्या आपल्या दुकानावरती यांनी म्हणजे भाजीपाला विक्रेते त्यांनी आणि यांच्याकडे आजचे टोमॅटोचा दर आहे 10 रुपये किलो। मला सांगा शेतकऱ्याकडनं काय भाव गेलेला, म्हणजे शेतकऱ्याला काय भावाने पडलेला असेल याचा विचार करण्यासारखीची गोष्ट आहे। आता हे व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण जर सांगायचं झालं तर हा एक व्हिडिओ दाखवा, हा एक व्हिडिओ आहे, तो हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या। पण मी तो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला लगेच। आता हे सगळं दाखवण्यामागचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगणारच आहे। शिल्पा शेट्टी यांनी म्हणतायत त्यांना सुद्धा त्रास होला, त्यांची सुद्धा दुखत होती, मान दुखत होती शिल्पा शेट्टींची, कशामुळे टोमॅटोचे भाव वाढले होते म्हणून। त्याचबरोबर सुनील शेट्टीची सुद्धा या ठिकाणी हे बघा, हे शिल्पा शेट्टीचा व्हिडिओ पहा। How dare you! खबरदार जो मुझे छूने की कोशिश की। फनी व्हिडिओ बनवला होता तिने, कोणी? शिल्पा शेट्टी। ते झाल्यानंतर आता सुनील शेट्टीचा दाखवतो तुम्हाला। ते सुनील शेट्टीचाही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर पुढे जातो। सुनील शेट्टीचा व्हिडिओ लगेच दाखवतो आणि त्यानंतर व्हिडिओ बद्दल या ठिकाणी तुम्हाला त्या व्हिडिओ बद्दल हे बघा। सुनील शेट्टीचं काय म्हणणं होतं ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय, म्हणजे मी माझ्या मराठीमध्ये सांगतो, पुढे या भाऊ तुम्ही। तर त्या सुनील शेट्टीचं असं म्हणणं होतं की या टोमॅटो प्राइस मुळे आमच्या सुद्धा त्याच्यावरती परिणाम, आमच्या सुद्धा बजेटवरती परिणाम होतो, असं सुनील शेट्टीचं या ठिकाणी बजेट म्हणणं होतं। तिथं लिहिलेलं आहे, पातीने असं म्हणताय की ऐसे लोक, म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की बाबा या टोमॅटो, आम्ही कधीतरी भाजीपाला खातो पण आम्हालाही फ्रेश भाजीपाला खावा वाटतो, परंतु आम्ही फ्रेश भाजीपाला खायचं म्हणलं तर टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या बजेटवरती परिणाम होतोय, असा सुनील शेट्टी म्हणत होता। तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज टोमॅटो 10 रुपये किलोने या ठिकाणी विकले जात आहेत, यावरती सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवायला पाहिजे। शिल्पा शेट्टी, ही कुल्फी दाखवतो तुला, ही कुल्फी किती आहे, कोणती कुल्फी? कुल्फी आहे अनिकेत भाऊ, कढाई कुल्फी आहे। हे तुमच्यासाठी दाखवतो शिल्पा जी, ये खास आपके लिए है। शिल्पा सिटी, दिस इज स्पेशली फॉर यू एंड दिस इज कढ़ाई कुल्फी एंड द प्राइस ऑफ दिस कढ़ाई कुल्फी इज 20 rupees and the price of tomato per kg for this particular day it is 10 rupees per kg। शिल्पा शेट्टी जी, इसका दाम है आपके लिए खास है। ये कुल्फी आपको बहुत पसंद है ना, हम तो छोटी वाली यूज करते हैं, वो 5 रुपए में मिलती है, लेकिन आपके लिए जो कुल्फी है वो जो कुल्फी है तो वो 20 वाली कुल्फी है। ये कुल्फी का रेट है 20 रुपए की एक कुल्फी और ये जो टोमॅटो का रेट है 10 रुपए किलो। या ठिकाणी सांगायची गोष्ट अशी आहे की जे सिने स्टार आहेत ना, तुम्हाला त्रास होतो भाऊ टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर, कांद्याचे भाव वाढल्यानंतर, परंतु माझा बाप रात्रंदिवस कष्ट करतो, शेतामध्ये घाम गाळतो आणि त्याच्यासाठी आज टोमॅटोसाठी 10 रुपये किलो आहे। डोळ्यातनं पाणी येतं ज्यावेळेस 10 रुपये किलोने टोमॅटो विकायचे म्हणतात, इथं 10 रुपये किलो आहे। माझ्या मायबाप शेतकऱ्याकडनं या ठिकाणी त्याचे काय भावाने घेतलेला असेल, पण याबद्दल तुम्हाला बोलायला वेळ नाही। परंतु ज्यावेळेस टोमॅटोचा भाव, ज्यावेळेस कांद्याचा भाव या ठिकाणी थोडासा वाढलेला असतो, त्यावेळेस मात्र तुमची दुखायला लागते म्हणजे मान दुखतं, आणखीन पाठ दुखते, बरंच काही दुखतं तुमचं। पण माझ्या मायबाप शेतकऱ्याचा टोमॅटो जर स्वस्त झाला तर त्यावेळेस मात्र तुमचं दुखत नाही, पण त्याचे भाव 50 रुपये 60 रुपये किलो झाल्यानंतर, 100 रुपये किलो झाल्यानंतर त्यावेळेस तुमचं मात्र एक 100% दुखतं। आम्हाला सांगायचं एवढंच आहे की एवढीशी कुल्फी आहे ती 20 रुपयाला आहे, पण माझा मायबाप शेतकऱ्याचा टोमॅटो मात्र या ठिकाणी 10 रुपये किलोने विकतोय आणि याबद्दल या ठिकाणी तुम्ही बोलत नाही। जसं भाव वाढल्यावरती या ठिकाणी तुम्ही बोलतात, तसं भाव कमी झाल्यावरती सुद्धा या ठिकाणी आपण बोलायला पाहिजे। आणि आज तुम्ही हक्कानी हा टोमॅटो 20 रुपये 40 रुपये किलोने घ्यायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणायला पाहिजे। आणि ज्यांना हे सेलिब्रिटी, आपण जे सर्वसामान्य जनता आहे ना, ज्यांना आपण टोकऱ्यावर घेतलेले, ज्याचे आपण या ठिकाणी फॅन आहोत,
त्यांना सुद्धा सांगणं आहे की जो आमच्या मायबाप शेतकऱ्याचा अपमान करत असेल, माझ्या शेतकऱ्याच्या मायबाप शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढल्यानंतर जर कोणी नाव ठेवत असेल तर अशा सेलिब्रिटीला सुद्धा या ठिकाणी आपण त्यांची अवकात दाखवणं, त्यांची जागा दाखवणं या ठिकाणी आपलं काम आहे. आणि त्यामुळं माझी विनंती आहे की जर शेतकऱ्याचे भाव वाढल्यानंतर जे काही येत ना रील स्टार आहेत ना, हे कानाला डुलच लाव, काय नोच कर, बाय नोच कर, पुढं टोमॅटोच्या पैशावरती कुठं 10 एकर रानच घे, हे जे रील्स तयार करत होते ना, त्या सर्व अक्कल नसणाऱ्या रील स्टारला सुद्धा या ठिकाणी विनंती आहे, आज शेतकऱ्याचे टोमॅटो 10 रुपये प्रति किलोने या ठिकाणी विकतायत, तर या संदर्भात सुद्धा जनजागृती झाली पाहिजे. या संदर्भातला सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ बनवा, तर तुम्हाला या ठिकाणी रिअल स्टार या ठिकाणी आम्ही म्हणू. म्हणजे जेव्हा टोमॅटोचे भाव वाढले, जेव्हा कांद्याचे भाव वाढले की लगेच तुमची दुखायला लागते म्हणजे मान किंवा पाठेबद्दल या ठिकाणी मी बोलतोय त्यावेळेस तुमची दुखते. आता सुद्धा या ठिकाणी तुम्हाला त्रास झाला पाहिजे, कारण माझ्या मायबाप शेतकऱ्याचा टोमॅटो आज 10 रुपये किलोने, 5 रुपये किलोने विकतोय. हे मी म्हणत नाहीये, समोर आमचे भाऊ आहेत. भाऊ खरं बोलतायत का खोटं बोलतायत? काय किलोने विकतात आज? 10 रुपये किलो. आणि पेपरची बातमी आहे, मी नाही बोलत, लोकमतवाला बोलताय. लोकमतचा पेपर आहे, त्याच्यामध्ये सगळं सविस्तर मध्ये दिलेलं आहे. आणि खोटं वाटत असेल तर या दुनियातल्या कोणत्याही बाजारामध्ये जा ना, आजचे टोमॅटोचे भाव विचारा. त्यामुळे हे माझं दुःख नाहीये, हे मायबाप शेतकऱ्याचं दुःख आहे, जो शेतामध्ये काबाड या ठिकाणी कष्ट करतोय. निश्चितच या संदर्भातला व्हिडिओ मी त्या शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन सुद्धा या ठिकाणी बनवणार आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे न्यूज चॅनलवाल्या लोकांना सुद्धा, तुम्ही खूप म्हणताना ज्यावेळेस टोमॅटोचे भाव वाढलेले असतात, कांद्याचे भाव वाढलेले असतात, त्यावेळेस तुम्ही म्हणताना कांदा आता सर्वसामान्यांना रडवणार, सर्वसामान्याने टोमॅटो खायचं किंवा नाही खायचं, या प्रकारची जी बातमी येते ना, त्याच प्रकारची बातमी आज सुद्धा यायला पाहिजे की माझ्या मायबाप शेतकऱ्याचा टोमॅटो आज 10 रुपये किलोने या ठिकाणी विकला जातोय, परंतु याबद्दल या ठिकाणी कुणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे विनंती आहे त्या रील स्टारला सुद्धा, न्यूज चॅनलवाल्यांना सुद्धा, आणि हे जे स्वतःला स्टार समजतात ना, शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी, तुम्हाला सुद्धा विनंती आहे, कधीतरी माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या टोमॅटोचा जर भाव जर कमी झाला असेल तर हेही कधीतरी हायलाईट करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करा. तुर्तसा थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.